कवितेमध्ये जो भाग बघायचे तो भाग आहे महत्वाचा, म्हणजे ट्राय अगेन या कवितेचं नाव आहे. या कवितेतून आपल्याला बराचसा संदेश मिळतो. ट्राय अगेन या कवितेची पहिली ओळ शिकत असताना तुमच्या ह्या गोष्टी लक्षात असू द्या की नियम जो तयार केलेला आहे लेखनाचा तो कसा आहे. सर्वप्रथम इंग्रजीमध्ये दिलेले शब्द त्याचं लेखन म्हणजेच पंक्च्युएशन कसं असतं, व्यवस्थापन कसं आहे शब्द मांडणीचं, याकडे लक्ष द्यायचं आणि कवितेचा अर्थ देखील आपण समजून घेऊया. इथं ट्राय अगेन हा हेडिंग आहे. ट्राय प्रयत्न, अगेन पुन्हा, पुन्हा प्रयत्न करा, असं या कवितेचा अर्थ होतो. आणि मग इथून आपण सुरू करतो ती आहे पहिली ओळ. पहिली ओळ म्हणण्यापेक्षा तो जो स्टॅन्झा आहे त्याला स्टॅन्झा म्हणायचा. त्याच्यात हे जे दिलेलं आहे हे वाचायला चालू केलं तर बरंचसं काही चुकीचं समजतंय. कॉमा दिले, नंतर टी दिले, त्याच्यानंतर मग इज दिले. हे कॉमा देऊन टी नंतर आय एस लिहिलेला आहे. हा काही टीज असा शब्द नाही, तो इट इज शब्द आहे. इट इज कवितेमध्ये असे काही लिहिण्याचे नियम आहेत आणि ते माप आहेत. मग आता आपल्याला या कवितेचा अर्थ समजून घेताना हे लक्षात आलं पाहिजे की इट इज असं होतं याचा अर्थ. इट इज हे टीज लिहिली तर ऍक्च्युअल ते इट इज आहे. अ लेसन यू शुड हीड. लेसन यू शुड हीड. आता हा जो शब्द दिलेला आहे काव्यात्मक शब्दापैकी हा एक शब्द आहे. हे आहे क्रियापद. हे क्रियापद म्हणजे कोणतं क्रियापद आहे? लक्ष द्या. इट इज अ लेसन यू शुड हीड हा एक पाठ आहे, हा एक धडा आहे, ही एक शिकवण आहे. तुम्ही लक्ष द्या म्हणजेच काय, लक्ष दिलं पाहिजे. शुड हीड. त्याच्या पुढची वेळ बघायची आता. ट्राय अगेन, ट्राय अगेन. लक्ष द्या हा एक आपल्यासाठी खूप मोठा धडा आहे, आपल्यात बदल करण्यासाठीचा. मी बऱ्याच वेळा एका प्रयत्नामध्ये माणसं हारलेली पाहिलेली आहेत. नको आता सोडून देणे. पण मुंगी, काळी मुंगी असेल किंवा लाल मुंगी असेल, सहसा आता काळी मुंगी खूप मोठी असते त्याच्याकडे लक्ष द्या. हे जिवंत उदाहरण. ते त्या मुंगीला प्रवास करताना किंवा आपल्या जवळ बसल्यानंतर त्या मुंगीला आपण थोडंसं खवळायचं, डवचायचं. तिचा जो रस्ता आहे सरळ येणारा आपल्याकडे किंवा सरळ जाणारा, तिला थोडंसं पाठीमागं ढकलायचं, काडीनं ढकलायचं. तर ती परत त्या रस्त्याला येते, परत ढकल्यास परत त्या रस्त्याला येते. ती हार कधीही मानत नाही. म्हणजे ट्राय अगेन, ट्राय अगेन, ट्राय अगेन. परंतु बरीचशी माणसं, आता खरं तर हे सगळं आयुष्याला आयुष्याला अर्थ मिळावा, अर्थाला अर्थ मिळावा म्हणून आपण जगलं पाहिजे. परंतु एका प्रयत्नामध्ये अपयश आपल्याला कायमस्वरूपी आणि मग निराश होणे, आत्महत्या करणे. कधी कधी कळत नाही, काही माणसं, काही विद्यार्थी सुद्धा, एमबीबीएसचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, का पंख्याला स्वतःला लटकावतात. याचं उत्तर मात्र आणखीन समजलं नाही. कारण एकच आहे, त्यांच्या मनामध्ये असलेला जो गोंधळ आहे तो गोंधळ, निर्माण झालेला प्रश्न, त्याचं उत्तर आपल्या माणसाकडून मिळत नाही. कधी चुकीचे पाऊल होतात, त्याचं दुरुस्ती करणं हे खूप अवघड वाटतं. परंतु काही माणसं अशी आहेत की ते कधीही हार मानत नाहीत. शेवटी शेवटी का होईना आपल्याला यश येईल या प्रयत्नात राहतात आणि करून दाखवतात. अशी खूप उदाहरणं आहेत तशी. आपण पुढची वेळ बघूया. ॲट अ फर्स्ट यू डोंट सक्सीड. सोपं एकदम अर्थ, अर्थ काय अवघड नाही. इफ, इफ ॲट. आता इफची क्लॉज आहे. इफच्या क्लॉजमध्ये काय असतं, वाक्य कसं असतं हे लक्षात घ्यायचं. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड म्हणजेच पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश येईलच असं नाही, येणार नाही.
जर तुमच्याकडं पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं तर ट्राय अगेन. म्हणजे आपल्याला त्या खेळाडूकडे बघायचे. खेळाडू जो लांब उडी मारतो, जो उंच उडी मारतो, त्यालाही संधी दिली जातात. त्याच्यापैकी जे उंच आहे, 3 प्रयत्नापैकी जो प्रयत्न चांगला आहे, तो काउंट केला जातो आणि त्यानुसार मग त्याचं गुणांकन होऊन त्याला पारितोषिक दिलं जातं. म्हणजे पहिल्या प्रयत्नात यश येईलच असं नाही. आणि जर समजा नाही आलं, मग थांबायचं का? नाही थांबायचं. बारकं बाळ भिंतीला धरून चालतं, चालतं, चालतं. मग काय उठल्या-उठल्या चालतं का? नाही. चालताना कित्येक वेळा ते पडतं. त्याचं कारण त्याच्या गुडघ्यामध्ये ताकद आली नसते स्टँड व्हायची. त्याच्या पायाचा पंजा देखील असा असतो, तो बॅलन्स सांभाळत नाही. पण हळू-हळू काही प्रयत्नानंतर तोही तसाच उभा राहतो आणि मग आयुष्यभरासाठी पळतो. म्हणजे पहिल्या प्रयत्नात यश आलंच का? नाही आलं. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण पुढची ओळ बघायची. देन युअर करेज शुड अपीअर. म्हणजे पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला यश नाही आलं, तर प्रयत्न करा. आणि मग प्रयत्न केल्यानंतर काय होईल? होईल असं एक. काय होईल? हे बघा, शुड अपीअर. तुमचं करेज, धाडस दिसून येईल. बऱ्याच वेळेला व्यासपीठावर आपण सूत्रसंचालन करतो किंवा मत मांडण्यासाठी येतो, मनोगत व्यक्त करण्यासाठी येतो. पहिल्या प्रयत्नामध्ये आपलं पूर्णतः सांगावं वाटत नाही किंवा सांगता येत नाही. गेल्या-गेल्या एकदम मेमरी आपली ब्लँक होते. कोरी होते, कोरी. मग सुचत तसं थोडे-थोडे 2-4 शब्द बोलतो आणि तिथून खाली स्टेजच्या खाली उतरल्यानंतर लक्षात येतं, आपल्याला हे बोलायचं होतं, आपल्याला ते बोलायचं होतं. पण समजा आपण पुन्हा केला, प्रयत्न पुन्हा केला, तर काय होईल? आपलं स्टेज, आपलं करेज, आपलं धाडस, आपल्याकडे शब्दसाठा होतो. आपण स्टेजवर ती धाडस धाडस दाखवू शकतो. आपलं करेज दिसेल, आपला आत्मविश्वास दिसेल बोलण्यातला. आपला जो हेतू होता सांगण्याचा, जो हेतू करण्याचा होता, तोही दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नानंतर दिसून येईल. म्हणून काय करायचं? म्हणून एक काम करायचं, की ट्राय अगेन. इथं हारायचं नाही. हारणं आपल्यासाठी खूप आणि खूप कसं होईल? कसं होईल? आयुष्य संपवण्याच्या रस्त्याकडं. 1 सेकंदासाठी जरी आपल्या मनामध्ये निरागसता म्हणतो, निराशा आली, की आपण तिथं हारलो. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिथं सुद्धा काय ते प्रयत्न करतात, कसा प्रयत्न करतात. एखादा पेशंट खूप गंभीर आहे आणि तो आता डॉक्टरांना देखील कळतं, की कदाचित हा वाचू शकत नाही. पण डॉक्टर हे असे प्रयत्न करतात आणि अशा प्रयत्नातून काही रुग्ण हे परत त्यांना आयुष्य मिळाले, ते जिवंत झालेले आहेत. म्हणजे दवाखान्यातून परत आले. आता या पुढच्या ओळीचा अर्थ काय होतो? फॉर इफ यू विल प्रिझर्व्ह. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करायचं? प्रयत्न करायचा. आता हे जे आहे परसवर या शब्दाचा अर्थ असा होतो, की जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे एकच होऊ शकतं. जोपर्यंत तो रुग्ण श्वास घेत नाही. एखादा अटॅक आलेला पेशंट असेल, त्याचा श्वास बंद पडलेला असेल, ही स त्याची छाती ही उलटे काय त्याला त्या आसनाचं नाव सावित्री आसन आहे. त्या सावित्री आसनामध्ये बसून उलटे हात करून डाव्या किंवा उजव्या
छातीकडे त्याला काय केलं जातं, दाबलं जातं, सतत दाबलं जातं आणि मग तो परत त्याचा श्वासोच्छ्वास चालू होतो. अमेरिकेमध्ये ए.जे. क्रॉनिन नावाच्या एका लेखकानं त्याचा एक अनुभव लिहिला होता. निरागस माणसं कधी-कधी वाईट गोष्टीच्या किंवा वाईट अनुभवाच्या जवळ गेल्यानंतर त्यांना सुद्धा खूप खंत वाटते, की आपण चुकलो आणि मग त्यातून निराशता येते, जीवन संपवतात. त्या व्यक्तीने गॅसचं सिलेंडर कॉक चालू करून, खिडक्या वगैरे बंद करून तिथं बसला होता आणि त्या गॅसच्या वासामुळे ऑक्सिजन शरीरात न गेल्यामुळे तो मरून जाणार अशा अवस्थेत होता. पण ए.जे. क्रॉनिन हे लेखक बाजूला राहत होते. त्यांनी तो वास आल्यानंतर धाडकन दरवाजा तोडला, आत गेले. हा बेशुद्ध पडला होता. त्याला बाहेर काढलं आणि त्याची छाती कित्येक वेळा दाबली. तर त्याच्यानंतर मग ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. ऑक्सिजन त्या हालचालीमुळे परत त्याला मिळाला आणि तो जिवंत झाला. मग असे हे जे डॉक्टरनं प्रयत्न केले, तेच प्रयत्न म्हणजे त्यासाठी हा शब्द आहे PEREVERE. आता या शब्दाकडे लक्ष द्यायचं. शब्दाचं लक्ष द्यायचं म्हणजे प्रयत्नच आपण थांबवायचे नाहीत, तरच आपण यश मिळवू शकतो. पुढची वेळ बघू आपण. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. तुम्ही जिंकाल, भ्यायची गरज नाही, कधीही भिणार नाही. ट्राय अगेन, ट्राय अगेन. आता हे नेव्हर हा शब्द जो वापरला इथं, नेव्हर, नेव्हर आणि नेव्हर हा विल आहे. विल कॉन्कर साधा भविष्यकाळ आणि इथं हे नेव्हर आहे. नेव्हर कधीही नाही. एखादी क्रिया कधीही होत नसेल, कधीही नाही यासाठी नेव्हर शब्द वापरायचा. इथं वापरलेला आहे. यू विल कॉन्कर. विल हे हेल्पिंग वर्ब. विल हे हेल्पिंग वर्ब नेहमी एखादी गोष्ट होण्याची शक्यता असेल तर वापरला जातो. अन्यथा शॅल वापरलं जातं. तुम्हाला भ्यायची गरज नाही, तुम्ही कधीही भिणार नाही. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. आता या ओळीचा अर्थ काय होतो? नेव्हर फिअर कशाची भीती? भूताची का? मार खाण्याची का? नाही. तर तुम्ही कुठेतरी आयुष्यामध्ये हार घ्याल, हाराल, तुम्हाला अपयश येईल याची भीती कधीही तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही कधीही भिणार नाही. म्हणून काय करा? ट्राय अगेन, ट्राय अगेन, ट्राय अगेन. आता या ओळीचा अर्थ नीट समजून घ्या. या ओळीचा अर्थ असा आहे, तर उच्चार सुद्धा घ्या लक्षात. वन्स, वन्स एकदा. चुकले तर चुकले जरा. वन्स आहे ते. वन्स ऑर ट्वाइस, ट्वाइस दोनदा. एकदा किंवा दोनदा. यू सॉरी दो जरी यू शुड फेल, जरी तुम्ही एकदा किंवा दोनदा अपयश तुम्हाला प्राप्त झालं असेल किंवा फेल झाला असाल, तरीही ट्राय अगेन, ट्राय अगेन. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात किंवा दुसऱ्या प्रयत्नात अपयश आलेलं असेल तर तर म्हणजे काय? तरीही तुम्ही काय करा? ट्राय अगेन, प्रयत्न करा, प्रयत्न करा. इतिहासामध्ये खूप अशा नोंदी आहेत. एक सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट त्याने काय केलं, की जवळ-जवळ 80 ते 85 वेळेला प्रयत्न केला आणि ती गोष्ट त्याला प्राप्त झाली. त्यांनी उत्तर काय सांगितलं, की अपयश मिळण्याच्या 80 पायऱ्या आहेत. हे मला कळालं आणि 81वी जी पायरी आहे ती यश मिळवण्याची आहे. म्हणजे 80 वेळेला जरी तो फेल झाला असला, त्याचं त्याने खंत, दुःख जिव्हारी लावून घेतलं नाही. ट्राय अगेन, ट्राय अगेन असंच ते करत गेले. न्यूटन न्यूटनच्या बाबतीतची एक
थोडी छोटी स्टोरी आहे. त्यांची प्रयोगशाळा रेल्वेच्या डब्यामध्ये होती आणि त्याला आग लागली. आग लागल्यानंतर आता संशोधनाच्या आत्तापर्यंत कितपत गोष्टी जमा केलेल्या होत्या, त्या सगळ्या जळून गेल्या आणि कोणीतरी येऊन सांगितलं, "न्यूटनजी तुमच्या प्रयोगशाळेला आग लागली आहे. तुमच्या वस्तू सगळ्या जळून गेलेल्या आहेत." तिथं अशा व्यक्तींनी काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, जगालाही आश्चर्य वाटायसारखं एक शब्द त्यांनी वापरला. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले, "ए लवकर चल, पुन्हा अशी लागलेली आग बघायला मिळणार नाही." यामध्ये खंत तर काही नव्हती, कॉन्फिडन्स खूप होता. म्हणजे नेव्हर फिअर, पुन्हा आज आपण प्रयत्नाने यश मिळवू शकतो. म्हणजे एक वेळेस जरी आपण फेल झालो, दुसऱ्या वेळेस जरी फेल झालो, तरी आपण काय केलं पाहिजे? ट्राय अगेन, प्रयत्न केला पाहिजे, असं या ओळीतून सांगितलं आहे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल. शब्द म्हणजे गमतीचे आहेत. या शब्दामध्ये बऱ्याचशा अशा काही गमती-जमती आहेत. त्या शब्दाला आपण काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. आता या शब्दाला लक्षात ठेवताना आपण एक गोष्ट करायची, की सोपी एकदम. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट एक आहे, की काहींना या शब्दांचे अर्थ, काहींना शब्दाच्या शब्दाच्या जवळ जाऊन अर्थ सांगावा लागतो. मग आता हे कठीण जातं, की प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या वेळेला काय होतो आणि काय झाला पाहिजे. मग आपण एक करू शकतो, की आता या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, हे सगळं आपण मात्र काय करायचं? समजून घ्यायचं. हे सगळं लक्षात घेताना आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, की आपण करतो काय? आता इथं बघा तुम्ही, हे जे दिलेलं आहे, प्रिव्हेल. प्रिव्हेल म्हणजे विजय मिळवणे. इफ यू वुड ॲट लास्ट, म्हणजे सगळ्यात शेवटी जर तुम्हाला यश मिळालं, सगळ्यात शेवटी यश मिळालं, 2दा 3दा प्रयत्न करून तुम्हाला यश नाही मिळालं आणि सगळ्यात शेवटी जर यश मिळालं, तर पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. आता हे पुन्हा यश मिळाल्यास पुन्हा प्रयत्न करायचा का? यश मिळालं म्हणजे पुन्हा थांबायचं का? नाही थांबायचं. कारण यश मिळाल्यानंतर आपण जर होरपळून गेलो, तर मात्र पुन्हा अजून निराशेच्या खाईत जातो. म्हणूनच म्हणतात, यश पचवता आलं पाहिजे. यश पचवता आलं पाहिजे. ज्यांना यश पचवता येतं, ती माणसं आयुष्यभरासाठी खूप अभिमानानं, आनंदानं जगतात. इफ यू स्ट्राइव्ह इफ यू स्ट्राइव्ह आता हे स्ट्राइव्ह म्हणजे काय? इफ इफ वी स्ट्राइव्ह इट इज नो डिस्ग्रेस. शब्द असे आहेत, की त्यातून आपल्याला कळायला पाहिजे, की आपण काय बोलतो, काय लिहितो, काय समजून घेतो. आता हा स्ट्राइव्ह शब्द जो आहे, स्ट्राइव्ह हा शब्द सहसा खूप आणि खूप कष्ट म्हणजेच काय हार्डवर्क असेल तिथे लागू होतो. जर आपल्याला जर आपल्याला कष्ट असतील, तर काय करायचं आपण? तर एकच करायचं, की हार मानायची नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बरीचशी माणसं एक करू शकतात, सांगू शकतात, की इफ यू स्ट्राइव्ह इट इज नो डिस्ग्रेस. आता हा जो शब्द आहे डिस्ग्रेस, डिस्ग्रेसच्या बाबतीत आपण विचार करायला चालू केलं, की आपल्याला थोडंसं सांगावं वाटते. काय सांगावं वाटते? हा शब्द इथे कसं काय आला पाहिजे? कष्ट तर करतो आपण. आपण तर कष्ट करतो. पण बदनामी हा शब्द जो होतो, हा इथं कसं काय येऊ शकतो? नक्कीच येतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, बदनामी हा शब्द येणारच. म्हणजे आपल्याला जर कठीणातले कठीण परिश्रम करावे लागले, तर आपली बदनामी नाही. आपलं वाटतं, काय यश करायला की काय नाही की असं जर कोणी म्हणलं, "हे काय करायला तुम्ही? किती दिवस झालं?" हं, काय हे असं? म्हणजे एक नकारार्थी शब्द आपल्याकडे येतात.
याची भीती, याची बदनामी, याबद्दलची बदनामी होईल असा विचार करायचा नाही. फक्त आपण काय करायचं? ट्राय अगेन करायचं. आता पुढची ओळ बघा. दो वी डू नॉट विन द रेस. जरी आपण जिंकत नाही, ती स्पर्धा जिंकत नाही, तरी म्हणजे काय? म्हणजे व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? तशा केसमध्ये, तशा आपल्या कामामध्ये आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हेच केलं पाहिजे. हेच म्हणजे काय? ट्राय अगेन, ट्राय अगेन. म्हणजे आपण जर कष्ट करत असू, अति कष्ट करत असू, ही काही आपली बदनामी नाही. आणि आपण जरी त्यात जिंकू शकलो नाही, त्या स्पर्धेमध्ये जिंकू शकलो नाही, तरीही आपण फक्त एकच काम करायचं, आपण एकच केलं पाहिजे, ट्राय अगेन. नकारार्थी बोलण्याची, बदनामी करणाऱ्याची खूप मोठी संख्या आहे. एक संख्या, त्या संख्येपैकी काही माणसांचं मत नकारार्थी कसं असतं? एक छोटं उदाहरण. एका सायंटिस्टने पाण्यावर चालणारे जहाज तयार केले. वाफेवर चालणारे जहाज तयार केले. आणि करत असताना सुरुवातीपासून लोकांनी हे काय करते, हे काय करते, हे काय सक्सेस होते, असे टोमणे मारायची सवय होती आणि ते टोमणे मारत होते. तरीही त्याने काय केलं, म्हणजे काय, त्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये दो वी डू नॉट विन द रेस, त्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये जे त्याचे ठरलेलं टार्गेट होतं ते पूर्ण होत नव्हतं. आणि मग एके दिवशी काय झालं, एके दिवशी त्याचा खरंच प्रयोग पाण्यावर करण्यात आला आणि करण्यासाठी सगळेच्या सगळे समुद्राच्या किनाऱ्याला थांबले. सगळी गर्दी अशी थांबली होती. सगळी गर्दी अशी थांबली होती, की काय होतंय, काय होतंय बघण्यासाठी. आणि मग सुरुवातीला ज्यावेळेस ते वाफेचं इंजन चालू करायचं होतं, त्यावेळेला आता सुरुवात म्हटल्यानंतर काय होतं, कधी-कधी ते प्रयत्नसुद्धा उशीर लावतं करायला. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात ज्यावेळेस ते चालू होत नव्हतं, त्यावेळेला लोकं म्हणायचे, "हे काय चालू होते? काय ते करून ठेवले? हे काय चालू होते? करून ठेवते." हा जो शब्द होता, ही बदनामी नाही. ही आपली बदनामी नाही. आणि आपलं पहिलं त्याच्यात आपलं यश, त्यात जरी आपण नाही मिळवू शकलो, तरीही आपण काय केलं पाहिजे, त्या केसमध्ये प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या शास्त्रज्ञानं प्रयत्न तसेच चालू ठेवले. थोड्या वेळानंतर ती जहाज चालू झाली आणि बराच तिथला गर्दीचा भाग हा चर्चा करत होता, की खूप चांगलं झालं. पण नकारार्थी आणि बदनामी करणारी लोकं, "हं, हे काय लय भारी गेलं का? आम्हीही करू शकतो." मग शेवटचे जे शब्द होते, शेवटचे शब्द प्रयत्न करत असताना असा कुठला शब्द आला, तर ती बदनामी आपल्याला वाटते. ती बदनामी आपली न समजता किंवा आपल्याला कुठल्या याच्यामध्ये यश नाही मिळालं, तर आपण नाराज व्हायचं नाही, प्रयत्नच करत राहायचा. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, जर तुम्हाला वाटलं की तुमचं काम हे खूप अवघड आहे, इफ यू, तुम्ही ते शोधूनच काढलंय, एक असं क्षेत्र घेतलं निवडलंय की तुम्हाला ते खूप कठीण आहे असं वाटलं तुम्हाला, आणि त्याही क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याही क्षेत्रामध्ये आपण एक काम केलं पाहिजे, की नुसतेच प्रयत्न करायला पाहिजे. आता इथं छोट्या-छोट्या गमती आहेत. शब्दाच्या गमती आहेत कवितेमध्ये. कवीने खूप चांगलं समजावून सांगितलंय. त्यावेळेला काय करायचं आपण, ट्राय अगेन, ट्राय अगेन. हे ट्राय अगेनला जरा फोकस करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल, की आपल्यातली सुद्धा ऊर्जा ही काय होते, निगेटिव्ह संपते. आता टाईम विल ब्रिंग यू. वेळ तुमच्याकडे आणेल. आता इथं ब्रिंग आहे. हे ब्रिंग, हं, आणि हे विल आहे. जर आपण खराच प्रयत्न केला, खराच प्रयत्न केल्यानंतर काय करते, वेळ सुद्धा तुमच्यासाठी काय आणेल, रिवॉर्ड आणेल, बक्षीस आणेल. म्हणजेच तुमचा सन्मान होईल. हे या ओळीतून सांगितले जाते. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला हेटाळणी केलेल्या लोकांनी सारखं-सारखं प्रयत्न केल्यानंतर असं वाटतंय, की असं वाटतंय, की काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये अपयश आहे. परंतु सतत प्रयत्न केल्यामुळं नक्कीच यू-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये बरेचसे ट्राय केल्यानंतर काही मुलं सक्सेस होतात. त्यांचं रिवॉर्ड घेताना, कुस्तीमध्ये रिवॉर्ड घेताना, एखादा सतत
इलेक्शनमध्ये हारल्यानंतर, एखाद्या इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर हे जे फलित आहे, ते सातत्यानं प्रयत्न करण्यामुळं, काम करण्यामुळं अपयश किंवा कुठलंही आता काम करणाऱ्या माणसांनी म्हणजेच काय, टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. तुमचं बक्षीस तुमची वेळ आणून देईल. याचा अर्थ असा होतो, की ज्यावेळेस तुम्ही काम करत होता, त्यावेळेस तुम्हाला डिप्रेशन, नाराजी, निरा अ, निराशता, नंतर आणखीन काम नको करू वाटणे, आळस, काम सोडून देणे, या सगळ्या वृत्ती, या सगळ्या येणाऱ्या भावभावना तुम्ही काय केल्यात? सोडून दिल्यात. फक्त ट्राय अगेन, फक्त ट्राय अगेन, फक्त ट्राय अगेन आणि फक्त ट्राय अगेन केल्यामुळं हे काय होतंय? वेळ सुद्धा तुमच्यासाठी काय आणते? बक्षीस आणते. आता ऑल दॅट अदर फोक कॅन डू, ऑल दॅट अदर फोक कॅन डू म्हणजे लोक देखील काय करू शकतील? लोक देखील ते करू शकतात जे इथं लागतं. व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू? व्हाय विथ पेशन्स म्हणजे काय? आता इथं व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू म्हणजे संयमानं आपण का नाही? संयमानं आपण का नाही? असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्यात जो त्यांचा संयम होता जिंकण्यासाठीचा, तो काय होता? ओन्ली कीप धिस रूल इन व्ह्यू. फक्त आपण एकच दृष्टिकोन ठेवायचा. दृष्टिकोन ठेवायचा. त्यातला एक नियम ठेवायचा. आपल्या नियमाचा दृष्टिकोन ठेवायचा. दृष्टिकोनातून नियम ठेवायचा. एकच ठेवायचा. कुठलाही असेल, काय असेल, तर तो फक्त आणि फक्त ट्राय अगेन, ट्राय अगेन. या कवितेमधून दुसरं तिसरं काहीही कवीनं समजावून सांगितलं नाही. फक्त एकच गोष्ट समजावून सांगितली आहे, की तुम्ही एका प्रयत्नामध्ये यश प्राप्त करू शकत नाही. कारण परिपूर्णता सगळ्या बाजूने येणार नाही. कदाचित कुठल्याही एका बाजूने जर परिपूर्णता नाही आली, तर तुम्हाला यश येणार नाही. मग ती परिपूर्णता येण्यासाठी काय करावं लागेल? जोपर्यंत परिपूर्णता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला ट्राय अगेन करावं लागेल. वेगवेगळ्या शब्दातून वेगवेगळे शब्द पेशन्स असेल किंवा अजून प्रिझर्व्ह असेल किंवा मग हार्डवर्क असेल, रिवॉर्ड असेल, ॲपियर असेल, हीड असेल, या वेगवेगळ्या शब्दातून स्ट्राईव्ह असेल, वेगवेगळ्या शब्दातून कवीने काय केले? आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की तुम्ही ट्राय अगेन करा. छोटीशी कविता आहे. कधीही आपण हार मानायची नाही. मुंगीचं लाईफ सुद्धा बघून आपण जगू शकतो. पुढच्या कवितेसाठी शुभेच्छा. या चॅनलवरती इंग्रजीचे, ग्रामरचे तसेच पाठाच्या प्रत्येक ओळीतील शब्दाचे अर्थ, उच्चार समजावून सांगितले आहेत. त्यासाठी या चॅनलला पाहत रहा. नमस्कार. वंदे मातरम.